टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भायखळ्याच्या बाजारात मराठी आवाज ऐकायला येतो आहे। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी जो आहे सगळा त्या भागातला साताऱ्यापासून हा ऐकायला येतोय। मराठी पण टिकवण्याचं काम या भागाने केलेलं आहे। मुंबई आपल्या हातात ठेवण्याचं काम या भागाने केलेलं आहे आणि या भागामध्ये जे शिवसेनेचा झेंडा फडकला नाही तर कसं होणार। सगळ्यात आधी मी यासाठी मी काय राजकीय भाषण नाही करणार आज। हे युद्ध सगळं नंतर बघू काय ते, पण पक्ष आपला उभा राहिला पाहिजे। उभा राहण्यापेक्षा विखुरलेली माणसं गोळा केली पाहिजे। आज आपण सगळे विखुरलेले आहोत। सगळ्यांच्या मनामध्ये आज बाळासाहेब ठाकरे दुसरं काही नाहीये। त्यांना गोळा करा, ताकद उभी करा आणि त्यांना एकत्र राहण्यासाठी जी प्रेरणा द्यावी लागते की पदाधिकारी एक आहेत, आमच्यामध्ये मतभेद नाही आहेत, ही एक भावना आपण निर्माण केली पाहिजे। मी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं, अजित पवार एकनाथ शिंदे हे काय नेते नाही आहेत। तुम्हाला परत सांगतो, नेते शरद पवारच आहेत। एकनाथ शिंदे नेता नाही, नेते उद्धव ठाकरे साहेबच आहेत। एकनाथ शिंदेच्या पक्षाचा प्रमुख अमित शहा आहे आणि अजित पवारच्या पक्षाचे प्रमुख सुद्धा अमित शहा आहे। लक्षात घ्या, हे दोन्ही पक्ष अमित शहा चालवतो दिल्लीत बसून। तो व्यापारी आहे, तो व्यापारी आहे, त्याला मुंबई गिळायची आहे, त्याला मुंबईची धन आणि दौलत हवी आहे। त्यासाठी सगळ्यात आधी त्याला इकडल्या मराठी माणसाला इकडल्या कष्ट करायला खतम करावा लागेल, नाहीतर हा मराठी माणूस त्याच्या अंगावर जाईल। म्हणून त्याने शिवसेना तोडली आहे, म्हणून त्याने शरद पवारांचा पक्ष फोडलेला आहे। हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे पक्ष होते। हे आपण लोकांपर्यंत हा विषय नेला पाहिजे की काय होत आहे, काय झालंय। आणि हा जो भाग आहे सगळा तो या दृष्टीने अत्यंत सुपीक भाग आहे शिवसेनेचा। बडेताई भांडुपच्या त्या डोंगरावर जिंकून येतात, 3 वेळा निवडून आल्या, तिथे मराठी माणूस आहे, मत देतो आपल्याला मराठी माणूस। अजूनही मराठी माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी किलमिश नाहीये, लक्षात घ्या। तो आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनाच मत देणार, तो उपकार विसरलेला नाहीये। आजही दादरला शिवसेनेचा आमदार आहे, किती संघर्ष करावा लागला त्यासाठी, सगळ्यांनी काम केलं। जिथे जिथे मराठी टक्का आहे तिथे आजही शिवसेनेचा आमदार हा मोठ्या संख्येने निवडून आला, विसरू नका। तेव्हा आज जुन्नरचे जे पदाधिकारी इथे आपण जमवलेले आहात, नंतर आपण मंचरला जाणार। तुम्हाला मी गंमत सांगतो, या संपूर्ण पट्ट्यामध्ये एक आमदार आपला खेळलाय, फार हट्टाने जागा मागून घेतली, ही मिळत नाही म्हटल्यावर आम्ही ती घेतली। त्यासाठी आपण पुण्यातल्या काही जागांचा त्याग केला, पण ती जागा निवडून आली। ती का निवडून आली? सचिन भाऊंना माहिती, ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते। तिथे सुद्धा शिवसेनेचा पाया हा भक्कम आहे। कार्यकर्ते कुठे हल्ले नाहीत, जरी वर खाली लोक इकडे तिकडे गेले असले तरी उमेदवार नौखा होता, पण सगळे शिवसैनिक पदाधिकारी एकत्र झाले आणि त्यांनी एक नाव दिलं की यांना लढवू। त्याच्या आधी आपण तिथे गेलो होतो आणि मी तेव्हा सांगितलं होतं एका संघर्षाच्या काळामध्ये, पुढल्या वेळेला काही झालं तरी खेडचा आमदार हा शिवसेनेचाच असेल आणि ती जागा आपण मिळवली। आता मी सांगतोय 2029ला जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचा। एका जागेची लढाई आपण करायची। 29 फार दूर आहे असं मी मानतच नाही, मुळात निवडणूक झालेलीच नाही असं मी मानतो। कुठे झाली निवडणूक? ही काय निवडणूक होती, काय झाली? ही निवडणूक नाही झाली, आखाड्यामध्ये कुस्ती झालीच नाहीये, बरं का? हे काहीच झालेलं नाही, त्याच्यामुळे ही निवडणूक झालेली नाही। खरी निवडणूक 2029ला असेल
आणि माझे शब्द लिहून ठेवा, तेव्हा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसतील. अजिबात नसणार आहेत. या देशाचं भाग्य बदलत आहे आणि हे सगळे राहुकेतू नष्ट होणार आहे. आणि या महाराष्ट्राचं सुद्धा भाग्य बदलताना मला दिसतंय. अशा प्रकारची राज्य फार काळ टिकत नाही. औरंगजेब आला, अफजल खान आला, शाहिस्ते खानाला हल्ला करा, तात्पुरते राज्य, निजामाचं राज्य, याचं राज्य, त्याचं राज्य, पण शेवटी टिकलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. तेव्हा मित्रांनो, आज आपण नुसत्या टाळ्या वाजवू नका. 2029चा एक संघर्षाची ठिणगी मनामध्ये घेऊन जा. आणि मगाशी सुशील भाऊ तुम्ही सांगितलं, पदाधिकारी प्रत्येक नियुक्ती व्हायला पाहिजे आणि ती पक्षाची व्हायला पाहिजे, माझी नाही. जो पक्ष वाढवेल आणि ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची मनगटात आणि मनात ठिणगी आहे तो पदाधिकारी होईल. पद वगैरे नंतर काळाच्या ओघात मिळत जाते. मला लढायचं आहे आणि मला पुढला काही काळ विरोधी पक्षामध्ये घालवायचा आहे. पण हे सांगू, विरोधी पक्षात राहण्यातच मजा असते. ज्याला विरोधी पक्षात काम करण्याची चटक लागली माझ्यासारख्या माणसाला, तो मी बरा आहे. अख्खं जग आपल्याकडे पाहत असं लढणाऱ्या माणसाकडे. लढणारा माणूस हा हिरो असतो. हा जगभरातला इतिहास तुम्ही पहा. मग महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, आचार्य यात्रा असतील, मार्टिन लुथर किंग असेल, चे गवेरा असेल, फिडेल कॅस्ट्रो असेल, नेल्सन मंडेला असेल, कळलं का? लढणाऱ्याचं कौतुक जग करतं, कारण तो विरोधी पक्षात आहे. तो हे कोणी सत्तेत नव्हते आणि आज त्यांची इतिहासाच्या पानावर त्यांची नावं अमर आहेत. वीर सावरकरचं नाव अमर आहे. असे असंख्य आपले शिवसैनिक जे सत्तेत नव्हते, पण आजही आम्ही त्यांची नावं घेतो. दत्ताजी साळवे असतील, वामनराव महाडिक असतील, लढत राहिले. त्यांची नावं आम्ही घेतो आणि त्यांच्यामुळे सत्ता नंतर आली आपल्याला. तुम्हाला त्यांनी जे आपल्या आयुष्याची कुर्बानी केली, अख्खं जीवन त्यांनी पक्षासाठी घालवलं, त्यातून ही सत्ता आज आपल्याला दिसते. आणि आता आपल्याला सत्तेत जायचं आहे, सत्तेत जायचं आहे. जरूर सत्तेत जाणार आपण, पण आपल्या ताकदीवर सत्तेत जाऊ. कोणाच्या कुबड्या आता सत्तेसाठी नको आहे. जर भारतीय जनता पक्षासारखा फडतूस पक्ष स्वबळावरती सत्ता आणण्याच्या घोषणा करतोय आणि जो शिवसेना, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा नेता आपल्याला लाभला, सेनापती आपल्याला लाभला, आणि आपण असे गुडघ्यात मान घालून बसायचं? बाहेर पडलं पाहिजे आपण आणि लढलं पाहिजे. यासाठी मी जुन्नरला आलेलो. महाराष्ट्रामध्ये ज्या जागा भविष्यामध्ये आपल्याला जिंकायच्या आहेत आणि आपली ताकद दाखवायची आहे, त्याच्यामध्ये जुन्नर हे पहिला क्रमांकाचे विधानसभा. हे मी आज सांगतो आणि इथून गेलो तरी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जुन्नर जिंकायचे. आणि जिंकण्याच्या ईर्षेने जर कामाला लागलात तर जिल्हा परिषदांपासून विधानसभेपर्यंत 2029 आपण या जुन्नर मधली प्रत्येक निवडणूक. का अजित पवारला का सोनं लागलं काय? शरद सोनवण्याला काय लागलंय? त्या नावात सोनं असेल पण काय सोनं, त्याला सोनं लागलंय? बदनाम माणूस. आमची 40,000 मतं त्याला गेली आहेत, ती पहिली बाहेर काढा. त्याने आपले ऋण मान्य केले पाहिजे. तो ज्या पद्धतीने शिंदे गटात सामील झाला हे विसरू नका. तो अपक्ष राहिला असता त्याला एक वेळ माफ केला असता, पण तो ज्या मस्तीमध्ये हा माणूस शिंदे गटात सामील झाला हे आपल्याला आव्हान आहे. आणि हा माणूस परत विधानसभेत दिसता कामा नये, हा सूड आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून या आजच्या बैठकीचं प्रयोजन आहे. मी पुन्हा येईन बैलगाडा शर्यतीला, ज्या तुम्ही रद्द केलं. आज पाऊस आहे, चांगला आहे, ठीक आहे, पण या निमित्तानं सगळ्यांना भेटता आलं. आणि पुढली बैठक याच्यापेक्षा मोठी करा, जाहीरपणे करा. ठीक आहे, धन्यवाद. जय महाराष्ट्र.